पण माहेरची माणसं कधी कधी डोळ्यांनी दिसतात, ती रोज दिसत नाही. म्हणून माहेराची ओढच काही वेगळी असते. आपला भाऊ येईल, आपल्याला घेऊन जाईल, ही आशाच काही वेगळी असते. आज तर भावाला वेळच मिळत नाही बहिणीला घ्यायला जायला. तो त्याच्या संसारात एवढा मग्न झालाय की बहीण फक्त त्याने साडी चोडी पुरती मर्यादित ठेवली, बाकी त्याला बहिणीची काही गरज नाही. आज आमच्या महिला तर एवढ्या स्वाभिमानी आहे, भावाकडे किती एस्टेट असू द्या मागत नाही महाराज. पण मी खरं सांगेन, तुमच्याकडे जर जास्त इस्टेट असेल ना आणि तुमची बहीण गरीब असेल, तिच्या मागण्याची वाट बघू नका. द्या तुमच्याकडून काहीतरी तिला, तिच्या जीवनाला हातभार लागेल. गरीब आहे, मागत नाही, स्वाभिमानी आहे, पण कर्तव्य आहे. मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी असतो. त्या मुलीला असं वाटतं कामा नाही माझा बाप असता तर माझ्या संकटाला धावून आला असता. खरा भाऊ तोच आहे जो आपला बाप गेल्यानंतर आपल्या बहिणीला, लहान बहिणीला बापाची आठवण होऊ देत नाही. तो खरा भाऊ आहे महाराज. दिवाळीला आणि रक्षाबंधनला या 2 दिवसाला तरी बहिणीची आठवण काढा. नका तिचा कंटाळा म्हणू. आपल्या पैशाची, आपल्या संपत्तीची गरज नाही तिला. तिच्या घरी सगळं आहे. तिच्या नवऱ्याची झोपडी असेल तरी आनंदात येते. रक्षाबंधन असेल, ती वाट बघत असते आपल्या भावाच्या फोनची. पण भाऊ, बरेच भाऊ असे जे स्वतःहून फोनच करत नाहीत महाराज. बहिणीच्या फोनची वाट बघतात, स्वतःहून फोनच करत नाही. बहीण फोन करेल, हा तुला गरज असेल तू ये, तू राखी बांध, तुला गरज असेल ये ओवाळायला, आणि तुला एक साडी चोडी दिली की माझं कर्तव्य संपलं. भावा बहिणीचं नातं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. एक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते ना, त्या राखी बांधण्याचा अर्थ एखादी महागाची राखी घ्यायची आणि भावाच्या हातावर बांधायची एवढा अर्थ त्याचा होत नाही. त्याचा अर्थ होतो, दादा मी तुझ्या हातावर ही राखी बांधते ना, याचा अर्थच असा आहे की ताई आजपासून मी सदैव तुझी रक्षा करेन. या बंधनात तो भाऊ बांधला जातो, त्याचं नाव आहे रक्षाबंधन. केवळ भावाच्या हातावर राखी बांधल्याने रक्षाबंधन होत नाही. असे कितीतरी धागे रोज हातावरती बांधतो आपण. ज्या भावाला स्वतःच्या बहिणीचं रक्षण करता येत नाही ना, तो रक्षाबंधनाचा अपमान आहे. समाजामध्ये असे अनेक भाऊ आहेत. रस्त्यावरून जात असताना एखादी मुलगी आपल्याला जाताना दिसते, 4 चौघांचा मुलांचा घोळका त्या ठिकाणी उभा असतो, आणि आपण जर त्या मुलीची टिंगल टवाडी करत असू ना, तर त्यावेळेला मनामध्ये हा विचार करा, मला पण एक बहीण आहे, माझी बहीण पण उद्या कॉलेजमध्ये जाईल. आज मी या मुलीचा जो अपमान करतोय तो जर उद्या माझ्या बहिणीसोबत झाला तर मला चांगलं वाटेल का? एवढा विचार करा. उभ्या आयुष्यात तुम्ही मुलीचा अपमान करणार नाही. उभ्या आयुष्यात तुम्ही मुलीची टिंगल टवाडी करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून शिवाजी महाराज कोणी होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्राची कोर लावल्याने आपण शिवाजी महाराज होणार नाही. शिवाजी नावाची माणसं आपल्या गावातही काही कमी नाही. शिवाजी महाराजांसारखा पेहराव केल्याने कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगात आणला ना, तर शिवाजी महाराजांचे सच्चे मावडे झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. आपण सच्चे मावडे झाल्याशिवाय राहणार नाही. दिवसा ढवड्या आई बहिणींची अब्रू लुटल्या जात होती. दिवसा ढवड्या आई बहिणींच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगल्या जात होती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज समोर आले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून स्त्री समाजामध्ये घराच्या बाहेर तरी पडू शकली, पण स्त्री अजूनही स्वतंत्र झाली असं मी म्हणणार नाही. स्त्री त्याच दिवशी स्वतंत्र होईल ज्या दिवशी अर्ध्या रात्री जरी रस्त्याने निघाली तरी तिच्या मनामध्ये भीती राहणार नाही. त्या दिवशी स्त्री खरी स्वतंत्र होईल, लक्षात घ्या. तोपर्यंत स्त्री स्वतंत्र होऊ शकत नाही. आज डॉक्टर पदाला गेलेल्या स्त्रीवर जर बलात्कार होतो, कुठे चालली आहे माणसाची प्रवृत्ती? मोठ्या मोठ्या पदावर ज्या महिला काम करतायत, अनेक लोकांनी मिळून षडयंत्र करून त्या स्त्रीचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त. त्या मायबापाने काय स्वप्न नसेल पाहिली आपल्या मुलीविषयी. मध्यरात्री मुलीवर बलात्कार झाला आणि काही विचित्र विचित्र अवस्था तिची केली. घटना डोळ्यासमोरची आहे आपल्या.
म्हणून या समाजामध्ये माझे अनेक बंधू अनेक भाऊराया या ठिकाणी बसले असेल, तुम्हाला एवढीच विनंती असेल माझी, आणि तुम्हाला पण एक विनंती असेल, रक्षाबंधनाला भावाला राखी बांधाल ना, तुमचा भाऊ तुम्हाला विचारेल ताई तुला काय गिफ्ट देऊ, त्याला सांगा साडी सोडी गाडी घोडी सगळं आहे माझ्या घरी, गरज नाही मला याची, तुला जर मला काही द्यायचं असेल ना, माझ्या प्रती जो सन्मान तुझ्या मनात आहे हा समाजातल्या प्रत्येक मुलीविषयी ठेव, हेच माझ्यासाठी रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. आणि तुम्हाला पण एक सांगेल मी, आज समाजात दिसणारी एक आपली पत्नी सोडली ना तर जगातल्या सगळ्या मुली या आपल्या बहिणी सारख्या असतात. तुकोबारायांच्याकडे एक स्त्री गेली होती तुकोबारायांना भ्रष्ट करायला. त्यावेळेला तुकोबाराय म्हटले, जाई हो माते न करी सायासा आम्ही विष्णू दास तैसे न हो, तू माघारी जा, माझ्याकडून कुठली अपेक्षा करू नको. म्हणून एखादी मुलगी जर तुम्हाला भरकटत दिसेल असेल ना, तर अशा वेळेला तिला काही दोन चांगले शब्द सांगा, तिला चांगल्या मार्गावर येण्यासाठी मदत करा. एखाद्या अडचणीत फसली असेल तिला पुन्हा अडचणीत टाकू नका. प्रत्येक व्यक्ती चुकतो महाराज जीवनात, पण चुकीतून जो शिकतो तो खरा माणूस आहे. म्हणून तुम्ही पण आपल्या समाजात असणाऱ्या आया बहिणींची आपल्या बहिणीसारखी इज्जत करा, सन्मान त्यांना द्या. हेच त्यांच्यासाठी असलेलं सगळ्यात मोठी भाऊबीजेची ओवाळणी असेल, सगळ्यात मोठी ओवाळणी असेल. यापेक्षा मोठं गिफ्ट तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून आज माहेरचा व्यक्ती दिसला, भाऊ दिसला डोळ्याने, अश्व दिसला, आणि लक्ष्मी एकसारखी त्याच्याकडे बघायला लागली. भगवान विष्णू विचारतायत, लक्ष्मी तू एकसारखी त्याच्याकडे बघतेस, कोण आहे हा? लक्षच नाही लक्ष्मीचं. एवढी मग्न झाली आहे माहेरच्या माणसाला बघण्यामध्ये की माझा पती मला काय विचारतो याकडे लक्ष नाही. 10-12 वेळा विचारलं भगवान विष्णूने, पण लक्ष्मी मातेने काहीही उत्तर दिलं नाही, कारण लक्ष्मीचं लक्षच नाही त्या बोलण्याकडे. ती मग्न झाली. माझा भाऊ आला. भगवान विष्णूला राग आला. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी तुला मी 1000दा विचारतोय हा कोण आहे, हा कोण आहे, तू काय एकसारखी बघतेस, तू काही बोलत नाही, मी शाप देतो तुला. ज्या घोड्याकडे बघून तू आसक्त या ठिकाणी झाली ना, एकसारखी बघतेस ना, पुढचा जन्म तुला घोड्याचाच मिळेल, घोडीचाच मिळेल. लक्ष्मी मातेला पुढचा जन्म घोडीचा घ्यावा लागला. तिला म्हणतात अश्विनी. घोडा म्हणजे अश्व, घोडी म्हणजे अश्विनी. कोणाचं नाव अश्विनी असेल तर मला माफ करा बरं. असं म्हणतात एकदा लक्ष्मीने भगवान विष्णूला शाप दिला. देवी भागवताने सुंदर वर्णन केलंय. एकदा सुंदर शृंगार केला लक्ष्मी मातेने. स्त्रियांचा स्वभाव आहे, शृंगार केल्यावर त्या पहिल्यांदा आपल्या पती समोर गेल्यानंतर विचारणार मी कशी दिसतीये. आपल्याला जर प्रतिक्रिया मिळाल्या नाही तर मग आपली लगेच तळपायातली आग कुठे जाते? मस्तकात जाते. लक्ष्मीने विचारलं, अहो कशी दिसतीये मी? पण भगवान विष्णूचं लक्ष नाही. भगवान विष्णू नैसर्गिक सौंदर्य बघण्यात मग्न आहे. राग आला लक्ष्मीला आणि सांगायला लागले, म्हणायला लागली, लक्ष्मी माता एवढ्या वेळेला तुम्हाला विचारतेय मी, तरी माझ्या सौंदर्याचं तुम्ही वर्णन करत नाही. जी मान तुमची माझ्याकडे फिरत नाही ना, ती मान या ठिकाणी धडापासून वेगळी होईल. आणि असं म्हणतात, ज्या वेळेला शेषशाही भगवान परमात्मा पौडले होते ना, आणि धनुष्य सोडायचा होता आकाशात, पण अंधकारामध्ये भगवान विष्णूच्या मानेवर सोडल्या गेला आणि शिरापासून धड वेगळं झालं. आणि भगवान परमात्म्याला पुढचा जन्म घोड्याचा घ्यावा लागला. घोड्याचं मस्तक लावल्या गेलं. तोच अवतार म्हणजे हयग्रीव अवतार. बोलिये हयग्रीव भगवान की. आणि मग दोघांनाही घोड्याचा जन्म घ्यावा लागला. या जन्मात दोघांचा विहार झाला. लक्ष्मीला सुंदर पुत्र प्राप्त झाला आणि तो तुर्वसूच्या स्वाधीन केला. शापातून मुक्त झाले आणि लक्ष्मी नारायण वैकुंठाला निघून गेले.